भगवंतानी सांगितलं कुरुक्षेत्राच्या भूमीवरती की हे जे युद्ध आहे हे युद्ध चांगल्यासाठी आहे म्हटले भगवंत. आणि त्यावेळेला भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि या ज्ञानामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे अर्जुना, तू कोण आहे? तू शरीर नसून तू एक आत्मा आहेस असं भगवंतानी सांगितलं. तर शरीर नसून आत्मा म्हणजे काय? आता जनरली आपण तर समजतो स्वतःला की मी शरीर आहे, तर शरीरासाठी भोजन आवश्यक आहे, मला 2-3 वेळा जेवण गरजेचं आहे. शरीर के लिए भोजन है, आत्मा के लिए भजन है. आत्मा काय असतो किंवा हा जीव काय असतो याच्यावर शक्यतो कोणी चर्चाच करत नाही. अहो काय करताय, काय करताय? काम करतोय, शेतामध्ये काम करतोय. कशासाठी? पोट भरण्यासाठी. शरीरासाठी आपण वस्त्र आणतोय, शरीरासाठी आपण भोजन, शेती करतोय, धंदा करतोय, नोकरी करतोय, व्यवसाय करतोय. सगळं काही आमचं शरीरासाठी चालू आहे. परंतु आत्म्याचं काय? आत्म्याचा विषयच बोलला जात नाही समाजामध्ये. या संस्थेचे संस्थापक स्वामी प्रभुपाद महाराज एकदा लंडनला गेले आणि त्याचं जगातली सगळ्यात मोठं विद्यापीठ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये तिथला जो कुलगुरू होता, त्या कुलगुरूंनी सगळं विद्यापीठ फिरून दाखवलं आणि त्यांना दाखवलं, स्वामीजी हे पहा म्हणे आमचं बायोलॉजीचं डिपार्टमेंट, म्हणे हे पहा म्हणे आमचं फिजिक्स डिपार्टमेंट, हे पहा आमचं केमिस्ट्री डिपार्टमेंट. सगळं काही फिरून दाखवलं त्यांनी. इतके डिपार्टमेंट दाखवले, एवढ्या शाखा दाखवल्या. आणि स्वामीजींना विचारलं, कसं वाटलं तुम्हाला आमचं विद्यापीठ? स्वामीजींनी त्यावेळेला एक प्रश्न विचारला. तुम्ही सगळे शाखा, सगळे डिपार्टमेंट आम्हाला दाखवले, पण स्वामीजींनी एक प्रश्न विचारला, वेअर इज अ डिपार्टमेंट ऑफ सोल? आत्म्याचं डिपार्टमेंट कुठे आहे? आत्म्याचं आहे का काही डिपार्टमेंट तुमच्याकडं? ते म्हणले, वी डोंट हॅव इट. आम्हाला, आमच्याकडे नाही म्हणे. ते आत्मा काय असतो ते पहिले सांगा म्हणे आम्हाला. आत्माच माहित नाही म्हणे आम्हाला काय असतो ते. मग प्रभुपाद महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं, ज्या वेळेला एखादा मनुष्य मृत्युमुखी पडतो त्यावेळेला त्याच्या शरीरामधला आपण म्हणतो प्राण निघून गेला, जीव निघून गेला, त्यालाच आपण आत्मा असं म्हणतो. म्हणून म्हटले, कुठं असतो हा आत्मा? ते म्हटले, हृदयामध्ये असतो. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञानम अपोहणम च. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मीच स्वतः आणि तो आत्मा या हृदयामध्ये निवास करतो. भगवंत सुद्धा आहेत आपल्या हृदयामध्ये आणि आत्मा सुद्धा आहे. म्हणजे आत्म्याचं काय हो? आत्म्याचं कधी आपण चिंतन केलं का? ज्या वेळेला एखाद्याला मृत्यू येतो त्यावेळेला हे शरीर या ठिकाणी राहतं, जे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. मातीपासून बनलेलं शरीर मातीतच निघून जात. पण जीव जो निघून जातो त्याचं काय? बरेच लोक या नास्तिकवादी विचाराला सुद्धा बळी पडतात. काय? ऋणम कृत्वा घृतम पिबेत. चारवाक सारखे लोक म्हटले, काय तुम्ही चिंता करता म्हणे, मनुष्य जन्म काय पुन्हा आहे का? भरपूर म्हणे, तुमच्याकडे पैसे नसले तरी कर्ज काढा आणि कर्ज काढून काय करा, तूप विकत आणा, तूप प्या, मस्त बॉडी बनवा, 6 पॅक बनवा, जिम मारा, सगळं काही करा, मेल्यानंतर कुणी बघितलंय? असे म्हणणारे नास्तिकवादी लोक सुद्धा या जगामध्ये आहेत मंडळींनो. पण नाही, भगवद्गीता आम्हाला काहीतरी शिकवते. काय शिकवते? मृत्यू म्हणजे पूर्ण विराम नाही, मृत्यू म्हणजे सुरुवात आहे पुढच्या जन्माची. तुम्ही म्हणाला, हो काय सांगताय, आता बघूया की पुढचं कोणी बघितलेलं आहे. असे सांगणारे सुद्धा काही लोक समाजामध्ये, की मेलं की संपलं, खाओ पिओ ऐश करो, आगे किसने देखा है, खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या, यमराज के दंडे पडेंगे तब समझ में आएगा, और कुछ है की नाही. याच्या पलीकडचा पण प्रवास आहे मंडळीनो, मृत्यूनंतरचा पण प्रवास आहे. याची चर्चा आपण केली पाहिजे. एक प्रसिद्ध पुराण आहे गरुड पुराण, तुम्ही ऐकलं असेल. या गरुड पुराणामध्ये एवढं मोठं पुराण, त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ मृत्यूची चर्चा केलेली आहे भगवंताने. गरुड देवांना सांगतात भगवंत, मग काय गरज होती भगवंताला लिहायची? खरंच तुकाराम महाराज म्हणतात की शेवट गोड व्हावा. शेवट जर गोड झाला, मला सांगा तुम्ही, जर लग्न केलं एक स्त्री आणि एक पुरुष, लग्न केल्यानंतर जर संसार सुखाचा झाला तर ते लग्न फायद्याचं, बरोबर आहे की नाही? दोघांचं भांडणच होत असेल तर ते लग्न काय फायद्याचं नाही. परीक्षेचा अभ्यास केला तर चांगले मार्क मिळाले, चांगली नोकरी मिळाली तर मग ते फायद्याचं. शेवट गोड व्हायला पाहिजे की नाही?
तसं ज्या वेळेला आम्ही या जगातनं निघून जाऊ, आमचा मृत्यू होईल, त्यावेळेला मग आमच्या गोड होणं म्हणजे नेमकं काय? मग काय करायचं? एखाद्या माणसानं देह सोडला तर मग पुरणपोळी करून खायची? ह्याला गोड म्हणायचं का? काय म्हणायचं? हा, शेवट गोड व्हावा तुकोबाराय सांगतायत, अंतकाळी विठो तुझे स्मरण घडावे. काय म्हणले? अंतकाळी जर मुखातनं पांडुरंगाचं स्मरण झालं तर म्हणे बिझनेस सक्सेस झाला आमचा, हा व्यवसाय यशस्वी झाला. का म्हणे लाभ होय तो व्यापार. आयुष्यामध्ये भरपूर व्यापार करतो आपण, शेती केली, व्यापार केला, भरपूर काही डाळिंब लावलं, केळी लावली, ऊस लावला, सगळं काही केलं, भरपूर पैसे कमवले, भरपूर लाभ झाला, मर्सिडीज गाडी दारापुढे लावली, मोठा बंगला बांधला, सगळं काही झालेलं आहे, धनम जनम सुंदरी सगळं काही भेटलेलं आहे. पण मरताना जर भगवंताचं नाव मुखामध्ये नाही आलं तर म्हणे तोट्यात गेलं सगळं मनुष्य जीवन, असं म्हणलेलं आहे. अंते नारायण स्मृती, अंतकाळी नारायणाचं नाव तोंडामध्ये नाही आलं, विठ्ठलाचं नाव नाही तोंडामध्ये आलं तर म्हणे हे असं का म्हणलेलं आहे की हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय आहे एक प्रकारचा मनुष्य जीवन म्हणजे. आणि या जीवनामध्ये काय करायचं आहे? इंग्रजीमध्ये असं म्हणतात, लाईफ इज अ प्रिपरेशन, डेथ इज अ एक्झामिनेशन. जीवन तयारी आहे, मृत्यू काय आहे? परीक्षा आहे. आणि ज्या वेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला याच्यावर एक चर्चा व्हायला पाहिजे की काय होतं नेमकं मरणाच्या वेळेला. पहा, हा जो आत्मा आहे, हा आत्मा ज्या वेळेला एखाद्याचं प्रारब्ध, त्याचं जे काही लिखित लिहिलेलं आहे, ज्या वेळेला आपण आईच्या गर्भातून बाहेर येतो त्यावेळेलाच हे ठरलेलं आहे की तुमचा मृत्यू किती दिवसांनी, किती वेळांनी, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी होणार आहे. आपल्या मराठीमध्ये आपण काय म्हणतो? 5व्या दिवशी सटवाई येते लिहायला, येते की नाही? हा, सटवाईने लिहून ठेवलेलं आहे काय की एवढ्या वेळेला होणार आहे. ह्याला म्हणतात आपलं कर्म प्रारब्ध, की तुम्ही किती जगणार आहात हे सगळं ठरलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला एखादा व्यक्ती मृत्यू पावतो त्यावेळेला त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा काढून घेतला जातो आणि शरीर इथंच राहतं. हे विज्ञान नीट समजून घ्या. आणि जेव्हा तो आत्मा निघून जातो आपण काय म्हणतो? प्राण गेला, जीव गेला म्हणतो, त्यालाच आत्मा असं म्हटलेलं आहे. मग आत्मा दिसतो का हो? कुणाला दिसलाय का आतापर्यंत आत्मा? सांगा बरं. तुमच्यापैकी वर बसलेले कोणी पाहिलंय का आत्म्याला? पण आहे की नाही? आपण काय म्हणतो? निघून गेला. पण तो व्यक्ती तर आमच्या पुढेच आहे, निघून कोण गेलं? बोला की, निघून कोण गेलं? आत्मा निघून गेला. म्हणजे इनडायरेक्टली आम्ही आत्म्यावर विश्वास करतोयच की आत्मा आहे. मग जो निघून गेल्यानंतर आपण रडत आहे, म्हणून जो आत्मा आहे त्या आत्म्याबद्दल बोललं पाहिजे. आत्म्याचं काय? आत्म्याला काय लागतं? आत्म्याचं खुराक काय? म्हणून मी सांगितलं, शरीरासाठी भोजन असेल तर आत्म्यासाठी काय आहे? उदाहरण देतो मी तुम्हाला. एक सोन्याचा पिंजरा घेतलाय सुंदर असा, आणि त्याला म्हणजे पिंजरा आहे, त्यामध्ये एक पोपट आहे, आणि पिंजरा कसा बनवलाय? सोन्याचा बनवलेला आहे. हा सोन्याचा पिंजरा, आतमध्ये पोपट आहे, त्याला कुलूप सुद्धा लावलेलं आहे चांदीचं. पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का, आणि अंदर का पोपट मर गया. त्याला काही खायलाच दिलं नाही तुम्ही. पोपटाला, पिंजऱ्याला रोज पुसताय धूळ बसू नये म्हणून, पण त्या पोपटालाही विचारलं पाहिजे त्याला काही खायला पाहिजे की नाही. ह्यात शहाणपण आहे की नाही हो? जो व्यक्ती पोपटाला काहीच विचारत नाहीये, फक्त पिंजरा साफ करतोय, त्याला गोल्डन पॉलिश केलंय, सगळं काही चांगलं आहे, कुलूप लावलेलं आहे, काळजी घेतोय, पण त्या पोपटाला कोणीच विचारत नाही. एक दिवशी तो पोपट मरून गेला. अगदी याच प्रमाणे आम्ही शरीराची भरपूर काळजी करतोय. थंडी आली तर लगेच काय वॅसलीन लावतोय, सगळं काही तेल लावतोय, विंचरतोय, कपडे घालतोय, स्वेटर घालतोय, सगळी काही शरीराचीच काळजी चाललेली आहे. आणि आम्ही त्या आत्म्याला विचारतच नाही, त्या आतमध्ये बसलेल्या, तुला काय पाहिजे का? हो पाहिजे मला. काय पाहिजे? तो आत्म्याला काय पाहिजे हे महत्वाचं आहे. शरीराला एक वेळ वस्त्र नसेल तर चालेल, पण आत्म्याला भोजन पाहिजे. आत्मा भोजन मागत नाही, तो भगवंताचं नाव मागतोय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम एकमेव जगामध्ये अशी एक संस्कृती आहे भारतीय, ही सनातन वैदिक संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये आत्म्याचा विचार केला जातो. विदेशामध्ये तुम्ही जावा, विदेशातील लोक आत्म्याला मानतच नाहीत. पहिली गोष्ट, मेले की संपलं म्हणतात, त्यांना पुढचं काही माहित नाही. पण आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये
या आत्म्याची चर्चा केलेली आहे. मेल्यानंतर संपत नाही. मग संपलं असतं तर आपण वर्ष श्राद्ध का घातलं असतं? बरोबर आहे की नाही? पुण्यतिथी का घातली असती? मासिक का घातलं असतं? कारण मेल्यानंतर ऍक्च्युली प्रवास सुरू होतो आपला. ज्या वेळेला आत्मा काढून घेतला जातो त्यावेळेला पहिला दिवस, दुसरा दिवस, 5वा दिवस, 10वा दिवस आहे की नाही आपल्याकडे, 13वा दिवस, आणि मग 13व्या दिवशी मग काय असं म्हणतात की गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, ज्या वेळेला एखादा व्यक्ती देह सोडतो त्यावेळेला तो जो आत्मा आहे 13 दिवस त्या घरामध्येच राहतो. आलं का लक्षात तुमच्या? मग काय करायला पाहिजे? कमीत कमी 13 दिवस तरी आम्ही त्या घरामध्ये भजन कीर्तन प्रवचन केलं पाहिजे, हरी बोल. भगवद्गीता वाचली पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे, गरुड पुराण वाचलं पाहिजे. आत्मा म्हणजे तो स्वीकारतोय सगळ्या गोष्टी. आत्म्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत. कोणत्या पाहिजेत मी सांगतो तुम्हाला. जसं तुम्ही ऐकलं असेल कधी कधी गावाकडे कुठेतरी एखादा कॉर्नरला ऍक्सिडेंट झाला असेल आणि एखादा माणूस मेला असेल आणि मग आपण काय म्हणतोय, हा कधी कधी झपाटते की नाही आपल्याला, हा मग काय होते, कुणाकडे गेला तर मध्ये हा ते भूत झपाटले म्हणे, याला कुणीतरी झपाटले. मग काय करा, हा तुकडा उतरून टाका. हा ते मागतंय तुम्हाला. हा त्यातलाच काही प्रकार आहे. आत्मा सुद्धा जेव्हा आपण शरीर सोडतो त्यावेळेला त्या आत्म्याला वरती नेलं जातं. कुठं नेलं जातं? जी यमपुरी आहे त्या यमपुरीमध्ये नेलं जातं आणि तिकडं आपलं सगळं बॅलन्स शीट आहे, सगळं स्टेटमेंट सगळे आहेत, अशी वही भरलेली आहे. पेज नंबर 1, पान नंबर 1, काय जन्म झाला त्यापासून 2, 3, 4 किती वर्ष जगला ते सगळं लिखाण लिहिलेलं आहे सगळं तिथे. आणि मग त्याच्या आधारे व ते चर्चा करतायत त्याला काय करायला पाहिजे. याने आयुष्यात काय काय केलं हो? हा भरपूर प्रवचन ऐकले, कीर्तन केली, पंढरपूरची वारी केली बरं का, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, कधी पाप केलं नाही. हा मग चला भगवंताच्या धामाला चला, वैकुंठाला चला, हरी बोल, जाऊ देवाची या गावा. हा यांनी काय, यांनी पाप केले वाटतं, काय केले, काय काय खाल्ले हो याने, हा भरपूर काय फाडलंय तोडलंय आणि मग काय भरपूर काय केलंय. मग त्यांची वाट अधो गच्छन्ति तामसा, काय म्हणलंय भगवद्गीतेमध्ये, जे तमोगुणी आहेत, तमोगुणी आहार घेतलाय, तमोगुणी वागलेत, चोऱ्या केलेत, दुसऱ्याला फसवलंय, बांध पोकरलाय, हा दुसऱ्या शेतात गुरं घातलेत, बरंच काय काय केलेलं आहे. मग त्यांचं काय, अधो गच्छन्ति तामसा, खालच्या दिशेने व्यभिचार केलाय, नशापान केलंय, मांसाहार केलाय, मग खाली जावा म्हणे तुम्ही, खाली जावा. खाली काय मज्जा नाही बरं का वर जाण्यामध्ये मज्जा आहे. खाली काय आहे? खाली मग अतल वितल तलातल रसातल महातल पाताळ. हे खाली म्हणजे नरक म्हणतो आपण त्याला थोडक्यात एका दृष्टीने. एक आहे स्वर्ग, एक आहे नरक. चांगलं काम करा, पुण्याचं काम करा, वरती जा, पापाचं काम करा, खाली जावा. आणि या दोन्हीच्या पलीकडे जर भजन कीर्तन केलं, एकादशी धरली तर त्याच्याही वरती वैकुंठामध्ये जा. हरी बोल. असे काही प्रकार आहेत, हेही माहित पाहिजे. जेव्हा मी अभ्यास करतो 10वीचा, तेव्हा मला किंवा 12वीला मी बसतोय तर मला कुठला विषय ठेवायचा ठरवावं लागेल. मला इंजिनिअरिंगला जायचंय की मेडिकलला जायचंय, कुठला ग्रुप ठेवायचा हे आधीच ठरवायला पाहिजे. ह्याच्यामध्ये शहाणपण आहे. जर आम्ही जर मनुष्य जीवन, हरी 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 बंद झाले, हरी, जर आम्ही जर ते पाहिलं नाही की कुठं जायचंय आम्हाला मनुष्य जीवनामध्ये, थोडा आवाज वाढवा, बंद झाल्याचा आवाज, हरी हरी हरी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. राम राम हरे हरे. मग आम्ही या मनुष्य जीवनामध्ये जर पाहिलं नाही की कशा प्रकारे आम्ही कर्म करायचं, काय करायचं, तर मग आम्हाला पुढचं विचार करावा लागेल. आम्हाला मृत्यू हा पूर्णविराम नाही, मेल्यानंतर प्रवास सुरू होतो. तुम्ही काय काय खाल्लंय, कुठे झोपला, कसे झोपला, काय केलं, कुणाबरोबर राहिला, कुणाला किती शिव्या दिल्या, कुणाचं किती लुबाडलं, हे सगळ्याचा लेखाजोखा हिशोब त्या भगवंत डायरीमध्ये आहे. आणि ही डायरी अशी आहे, थोडं सुद्धा माफ इकडं तिकडं नाही होत, एकदम ॲक्युरेट आहे. जसं तुम्ही आता बँकेमध्ये गेला, ऑनलाईन पेमेंट करताय तुम्ही फोन पे ना, तर तुम्ही काय करा, 1 रुपयाचं पेमेंट करा. 1 रुपयाचं केलं पेमेंट आणि नंतर 1 लाखाचं पेमेंट करा. दोन्ही गोष्टी बँकेसाठी महत्वपूर्ण आहेत. बरोबर आहे का हो? बँकेचं स्टेटमेंट काढल्यानंतर तुम्ही कुणाला 1 रुपया ट्रान्सफर केला तेही दाखवेल आणि 1 रुपया ट्रान्सफर केला ते पण दाखवेल तुम्हाला. समजतंय का? 1 लाख रुपये जे ट्रान्सफर केले, असं नाही की 1 रुपया जाऊ दे, काय विचार करायचा आहे. त्यामुळे जेव्हा मनुष्य जीवनामध्ये आपण कर्म करतो, कर्म करत असताना आपल्याला याचा सुद्धा विचार करावा लागतो की आमच्या पायाखाली किती मुंग्या मारल्या.
मुंगीचा सुद्धा हिसाब आहे मंडळीनो. मी तुम्हाला घाबरवत नाही, जाणीव करून देतोय गीता भागवताची. तुम्ही म्हणणार काय महाराज घाबरवताय काय आम्हाला एवढं सांगून? नाही, घाबरवत नाही, हे सत्य आहे मंडळीनो. एक कथा मी तुम्हाला सांगतो. एकदा संत रोहिदास जगन्नाथपुरी, उडीसामध्ये भगवान जगन्नाथ आहेत. गेले का आपल्यापैकी कोणी जगन्नाथपुरीला? एकदा तरी जाऊन या. कलियुगामध्ये जगन्नाथपुरीला एकदा तरी गेलं पाहिजे, कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण आजही तिथे उपस्थित आहे. हे कलियुगाचं धाम आहे जगन्नाथपुरी. आणि हे जगन्नाथ भगवंत जे आहेत यांच्या दर्शनासाठी हे संत निघाले घरातून पायी पायी. आणि दर्शन घेण्यासाठी जेव्हा आले त्यावेळेला वाटेमध्ये रात्र झाली. एका घरामध्ये थांबले आणि घरामध्ये थांबल्यानंतर पती पत्नी होते आणि जेवायला वाढलं त्यांनी. अतिथी देवो भव, अतिथीचा सत्कार केला पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, आपला नियम आहे. मग ते आले आणि आल्यानंतर रातोरात राहिले. रात्री जेव्हा त्या स्त्रीचा पती झोपी गेला आणि त्यावेळेला त्या स्त्रीच्या मनामध्ये त्या संतांना पाहून विकार उत्पन्न झाला. तिला वाटलं, ती त्या संतांकडे गेली आणि त्या स्त्रीने त्या रोहिदासांना सांगितलं, म्हटले महाराज आपके ऊपर मेरा दिल आ गया, तर मला तुमच्याशी आपण विवाह करूया. महाराज म्हटले, आम्ही वैष्णव यातले नाही बरं का, आम्ही हरिभक्त आहोत, तर आम्हाला असं काही हे वागणं बरोबर नाही. मग असं म्हटल्यानंतर ते म्हटले, महाराज म्हटले, अगं तुझं लग्न झालंय, तुझा पती झोपलेला आहे आतल्या खोलीमध्ये, तू असा कसा विचार करतेस? त्यावेळेला महाराज म्हणल्यानंतर ती म्हणले, पतीचीच अडचण आहे ना. म्हटले 2च मिनिटं थांबा. म्हटले एक ऊस तोडायचा कोयता घेतला, घरामध्ये गेली, नवरा झोपलेला होता, गेली, नरड्यावर मारलं, मुंडका वेगळं केलं शरीरापासून बायकोनी. वासना फार बेकार मंडळीनो. आणि जेव्हा त्याला मारल्यानंतर ती बाहेर आली. म्हणजे झाली, आपल्या वाटेतला काटा निघाला म्हणे. आता तरी माझ्याशी लग्न कराल का? आपण माझ्याशी संग कराल? मग ती म्हणले अगं आम्ही वैष्णव असे नाही म्हणले आम्ही. तू मला माझ्या रुक्मिणी माते समान आहेस म्हणे. असं त्या संतांनी सांगितलं. तुकोबारायांनी सांगितलं होतं एका स्त्रीला. असं म्हटल्यानंतर ती म्हणली, माझ्याशी लग्न करताय की नाही म्हणे तुम्ही? नाहीतर म्हणे मग मी सकाळ उठलं की मग तुमचा पण काटा काढेन म्हणे. असं म्हटल्यानंतर ते महाराज म्हणले, ठीक आहे, जशी जगन्नाथाची इच्छा. आणि मग सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर या स्त्रीने ओरडायला सुरू केलं. काय ओरडायला सुरू केलं? बघा म्हणे, हा एक पाहुणा आला होता रात्री, स्वतःला संत म्हणतो, आणि आमच्या घरी राहिला, ते राहिला, माझ्या नवऱ्याचा खून केला म्हणे, आणि मला पण घेऊन चाललाय म्हणे आता पळून. त्या बाईने उलटी बोंब मारली. मग असं झाल्यानंतर ते म्हटले, महाराज म्हटले, अहो माझं असं काहीच नाही, मी काहीच केलं नाही म्हटले, हा माझ्यावर खोटा आरोप आहे. ते काही नाही म्हणे, तुम्ही आता याचा खून केलेला आहे म्हणे आणि तुम्हाला शिक्षा होईल. मग न्यायालयामध्ये गेलं ते प्रकरण. न्यायाधीशाने शिक्षा सुनावली. ज्या हाताने तुम्ही त्याचा खून केला ते दोन्ही हात कलम करण्यात यावे. जुनी गोष्ट आहे. तर निकाल तर पूर्वी लवकर लागायचे, आता एवढ्या लवकर निकाल लागत नाहीत. एखाद्यावर बलात्कार होतो, ते बलात्कार होऊन तो माणूस मरून जातो, 20-30 वर्ष होतात, मग निकाल लागतो. हे असली भारतीय न्याय व्यवस्था आहे आपली. पण तेव्हा तसं काही नव्हतं एवढं. तर तेव्हा त्यांनी ते झटक्यात निकाल लावला म्हणे, या महाराजाचे दोन्ही हात कापून टाका म्हणे. आणि अक्षरशः मंडळीनो त्या महाराजांचे दोन्ही हात कलम केले. महाराज रडायला लागले. जगन्नाथा, मी काय अपराध केला होता रे? मी तर तुझ्या दर्शनाला चाललो होतो ना. काय अपराध केला होता मी? तर त्यावेळेला जगन्नाथ भगवंत रडायला सुरू झाल्यानंतर जगन्नाथ भगवंत प्रकट झाले तिकडे, आणि जगन्नाथांनी त्यांना पालखीमध्ये बसवलं आणि जगन्नाथपुरीला घेऊन आले. त्यांना जगन्नाथांचं दर्शन झालं. पण संतांचा प्रश्न बाकीच आहे अजून. संत म्हणाले, महाराज जगन्नाथजी, अहो मी काय अपराध केला होता मला सांगा बरं. एकतर माझ्यावर आरोप लागला गेला, माझं चरित्र एवढं चांगलं, माझं चरित्र खराब झालं. दुसरी गोष्ट, माझे हात पण गेले. आणि म्हणून भगवंतानी स्वतः त्याला सांगितलं, त्या जगन्नाथांनी त्या रोहिदासांना सांगितलं, म्हटले, अरे बाळा, तुझी या जन्मात काहीच चुकी नाही म्हटले. खरं तर म्हटले चुकी काय आहे
की पाठीमागच्या जन्मामध्ये तू काय केलं होतंस, त्याचं जरा मी तुला सगळं स्टेटमेंट दाखवतो म्हणे सगळं. हा, काय काय केलं होतं. आणि भगवंताने दाखवलं सगळं स्टेटमेंट. काय केलं होतं. एक कसाई होता, कसाई. एक देशी भारतीय वेदलक्षणा गायी होती. त्या गायीच्या मागं हा कसाई लागला होता आणि कसाई पळत होता. आणि कसाईने पळत असताना ती गायी पुढं पळते, तेव्हा त्यांना सांगितलं की म्हणे गाईला पकडा, गाईला पकडा, धरा म्हणले जरा गाईला, त्या पळून चालली गाय म्हणे. मग ह्या रोहिदासाने, म्हणजे आता जे संत आहेत ना, त्याने काय केलं, त्या गाईला पकडलं, दोन्ही हाताने पकडलं गाईला. तो कसाब आला, त्या कसाबाने ती गाई पकडली आणि तो गाई घेऊन निघून गेला. आणि त्या कसाब काय करतो गाईस तुम्हाला चांगलं माहिती आहे. तो खाटीक होता, त्याने गाईची हत्या केली. भगवंत म्हटले ज्या हाताने गाई वाचवली ना, तेच हात कापलेत म्हणे तुझ्या हाता. ती वाचवली नव्हती गाई, काय केलं, खटक्याला देण्यात मदत केली होती त्या हाताने. त्याची काही चुकी नव्हती तशी, त्याने फक्त कसाबाने सांगितलं होतं त्याला की ती गाई फक्त धर म्हणून. गाई धरली तर तेवढे 2 हात कापावे लागले. म्हणले ती गाई कोण आहे, ती बाई म्हणजेच ती गाई आहे म्हणे. आता ती जी गाई होती, त्या गाईला मारण्यामध्ये तुझा हात होता म्हणले, त्याच स्त्रीने आज तुझे 2 हात कापले म्हणले. समजलं का तुम्हाला. आणि तो खाटीक कोण होता म्हणे, तो खाटीक म्हणजे त्या बाईचा नवरा होता म्हणे. जो कसाब होता तो बाईचा नवरा होता म्हणे. त्या नवऱ्याने काय केलं, नवऱ्याचं पण, कारण गाईने काय केलं तर खाटकाने कुणाला मारलं, बोला की, गाईला. या जन्मामध्ये ती गाईच पत्नी झाली त्या खटकाची. आणि त्याने काय केलं, पत्नीने कुणाला मारलं, तिच्या नवऱ्याला मारलं. झालं का साप, इक्वल, बरोबरी झाली सगळी. याला म्हणतात कर्माचा हिशोब. आणि मग जेव्हा संतांच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी संकट येतात, ऍक्सिडेंट होतो, आजारी पडतात संत, त्यांचं या जन्मातलं पाप नसतंय, ते कधी काळी केलेलं थोडंफार असतंय, तेव्हा ते फलित होत असते असं. आणि मग ते जोर जोरात रडायला लागले. आणि जसं त्यांनी हात वर करायला लागले, हात वर करून भगवंताकडे प्रार्थना करायला लागले, भगवंता माफ करा म्हणे, मला माझ्याकडनं हा अपराध झाला होता मोठा. रडायला लागले. त्या जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ भगवंताच्या पुढे हात केले वरती आणि रडायला लागले. आणि काय आश्चर्य मंडळीनो, पुन्हा ते दोन्ही हात फुटले. जय जगन्नाथ स्वामी, जय जगन्नाथ, 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 जय बलदेव जय सुभद्रा, जय बलदेव जय सुभद्रा, जय जगन्नाथ स्वामी, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ स्वामी, जय जगन्नाथ, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी के. जगन्नाथ म्हणजेच पंढरीनाथ. ज्यांना कोणाला दर्शन करायचंय श्रीकृष्णांचं, आपले बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या समवेत आजही त्या समुद्राच्या तटावरती भगवंत निवास करतायत. एकदा दर्शन करून या भगवंताचं. आणि अशा प्रकारे मला तुम्हाला सांगायचं होतं मंडळीनो, ही कर्माची गती फार गहन आहे. आम्ही जनरली काय करतो, की म्हणतो ठीक आहे, काय 10 रुपये तर राहिलेत ना, राहू द्या, काय होतंय, 10 रुपये तर राहिले ना, राहू द्या, काय होतंय. हा, काही लोक उन्हात बसलेले आहेत बघा, तर थोडं पुढे या की, ऊन तावतंय, जोरात ऊन तावतंय, पुढे जागा आहे, आपल्यासाठीच हे टाकलेलं आहे. मंडप सोडून बाहेर बसले सगळे, आपण वाईट वाटतं. पुढे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आमच्याकडे थोडा नियम वेगळा आहे बरं का मंडळीनो.
आमच्याकडे कसं आहे, जो पहिला येईल तो पहिला बसेल, कारण हुशार मुलं पहिली येतात ना, लवकर येतात शाळेमध्ये आणि बाक बाक पकडण्यासाठी, जागा पकडण्यासाठी भांडण करतात. तर आम्ही काय करतो, जे पहिले येतील त्यांना पहिले बसवतो आणि जे उशिरा येतील ते मागे बसतात, असा नियम असतोय. आता इथं जरा उलट झालंय, असू द्या. तर सांगण्याचा उद्देश मंडळीनो, की आपण जेव्हा मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत आहे, तर कर्माचा विचार केला पाहिजे. एक थोडासा जरी, भले तुम्ही संन्यास जरी घेतलेला असला तरी सुद्धा कर्म काही तुम्हाला सोडणार नाही. संन्यास घेतला म्हणून काही कर्म सोडणार आहे का मंडळीनो? म्हणून जेव्हा आपण थोडीशी कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये करतोय, तात्काळ विचार केला पाहिजे पाप आणि पुण्याचा. आम्ही मनाला येईल तसं नाही वागू शकत. माय लाईफ माय रूल्स असंही काही नारा लागतोय आजकाल. माझं जीवन कसं जगायचं मी ठरवणार, तुम्ही कोण मला सांगणार? नाही नाही नाही, चुकतंय, कुठंतरी चुकतंय मंडळीनो. ही भगवद्गीता कशाला दिली इथं? हे भगवंतानी मॅन्युअल पाठवलेलं आहे, या पद्धतीनं जगा तुम्ही, तर जीवनाचं कल्याण होईल. मनाला येईल तसं आपण नाही करू शकत आहे. आणि म्हणून एक जनक महाराज, सीतामातेचे वडील, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, जनक महाराज. जनक महाराजांनी सुद्धा एकदा अशी घटना घडली. आपल्याला गायीचं तर महात्म्य फार आहे आपल्याकडे. एकदा एक गायी तलावामध्ये पाणी पित होती. काही कारणास्तव जनक महाराजांनी काय केलं, त्या गायीला हाकलून लावलं त्या तलावातलं पाणी पित असताना. एवढाच गुन्हा झाला. बघा, हा काही गुन्हा आहे का एवढा मोठा? मी तुम्हाला थोडंसं माहिती सांगतोय की कशा प्रकारे पाप होऊ शकतं. नुसतं गायीला पाणी पिण्यापासून त्याने हाकलून लावलं, एवढा अपराध झाला, म्हणून जनक महाराजांना सुद्धा नरकामध्ये जावं लागलं, असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. तुम्ही रामायणामध्ये बघू शकता याला. नरकामध्ये गेल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला, अरे जनक हे काही साधारण नाही, किती महान व्यक्तिमत्व आहे, महाजन आहेत. आणि जनकांना फक्त काय गुन्हा केला असेल, काय पाप केला असेल व जनक महाराजांनी, की त्यांना नरकात यावं लागलं. मग त्यावेळेला त्यांचं सगळं स्टेटमेंट काढले बाहेर सगळे आणि चेक केलं. सगळं चांगलंच आहे, पण एक फाईल करप्ट झालेली आहे त्यातली. रेड दाखवतंय. काय त्यामध्ये लिहिलेलं आहे? त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की यांनी एका देशी गाईला पाणी पिताना हाकलून लावलं म्हणे. मग शिक्षा काय? फक्त नरकाची हवा. नरकात काय त्यांना शिक्षा झाली, पण नरकाच्या मार्गाने यावं लागलं आणि नरकातनं जावं लागलं फक्त त्यांना. फक्त थोडी हवा भेटली त्यांना, फायदाही झाला म्हणा. जनक महाराज नरकामध्ये पोहोचले, त्यावेळेला त्या ठिकाणी नरकामध्ये इतक्या भयानक शिक्षा, उकळत्या तेलामध्ये टाकलेला आहे आणि कुणाला काय लोह रस पाजला जात आहे. तर सगळं काय श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे मंडळीनो, की नरकाचं वर्णन गरुड पुराणामध्ये पण आहे. 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. ते नरक असे आहेत की काय, तुम्ही डास जरी मारलेला असेल त्याच्यासाठी सेपरेट नरक आहे. पण डास मारायचा नाही का? हो, नाही मारायचा. काय अधिकार आहे तुम्हाला डास मारायचा? बॅट काय तयार केली इलेक्ट्रॉनिकची तुम्ही, काय मॉस्किटोच काय काय लावलं तुम्ही, काय अधिकार आहे इतर जीवाला त्रास द्यायचा तुम्हाला? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. पांडुरंगाचं भजन करायचंय तर मुंगीचाही तिरस्कार नको आहे, डासाचा पण तिरस्कार नको आहे, डास मारण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही मंडळीनो. काय करायला पाहिजे? ते नरकाचं वर्णन भागवतामध्ये आलंय. रौरव नावाच्या नरकामध्ये टाकण्यात येईल. तुम्ही दारू पिताय तर दारू पिणं सुद्धा पाप आहे. तुम्ही माझं शरीर, माझा पैसा, दारू मी पिणार, तुझ्या बापाचं काय जातंय, असं नाहीये मंडळीनं. दारू पिणं सुद्धा, हे शरीर तुमचं नाहीये, पहिली गोष्ट तुमच्या बापाचं पण नाहीये शरीर. हे भगवंताने दिलेली संपत्ती आहे शरीर. याला कसंही वाटोळ करायचा काय अधिकार आहे आम्हाला? दारू पिऊन लिव्हर खराब करायचा काय अधिकार आहे मंडळीनं आम्हाला? म्हणून भगवंत म्हणतात दारू पिणं सुद्धा पाप आहे. या शरीराचा गैरवापर करणं पाप आहे. मग काय नरक आहे एक वेगळा, त्या नरकामध्ये वर्णन आहे की मग दारू पिणार, जेवढी दारू पिणार तेवढं लोखंडाचा उकळता रस तोंडामध्ये वतला जातो. किती मजा येत असेल ना त्याला जीवाला वरती गेल्यानंतर. मजा येते का? नाही. आणि मग तसंच बाकीचे पण व्यसन आहेत आणि काय, मी कोणाची चोरी केली असेल, काय केलं असेल, सगळ्यांचा हिसाब तिकडे नरकात. 28 प्रकारचे नरक भागवतामध्ये वर्णन आहे, गरुड पुराणामध्ये पण वर्णन आहे. म्हणून आपण हे घाबरवण्यासाठी नाही लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये, हे कळण्यासाठी लिहिलेलं आहे की आपण असं करू नये, जेणेकरून आपण चांगलं या जीवन पण चांगलं जगूया आणि पुढचं जीवन पण चांगलं होईल आपलं. मृत्यूनंतर पण प्रवास आहे मंडळीनो. मग ते मी सांगत होतो की जेव्हा शरीरातनं आत्मा बाहेर काढला जातो आपल्या, आणि आत्मा जेव्हा बाहेर घेऊन गेला की मग तिकडे काय होतं, त्या आत्म्याला 13 दिवस तर तो इथं राहतो,
मृत्यूनंतर 13 दिवस पाळले जातात आपल्याकडे, बरोबर आहे का? पाळता का तुम्ही? त्याच्यामध्ये आत्मा राहतो इथे, आणि जे काही तुम्ही अर्पण करता त्याला, ते सगळं त्या आत्म्याला भेटतं. आणि त्यानंतर त्याचा ऍक्च्युअली प्रवास सुरू होतो त्या आत्म्याचा. 16 प्रकारची गावं आहेत. इथून निघाल्यानंतर 16 स्टेशन आहेत. जसं रेल्वेचे स्टेशन असतात की नाही, सोलापूर, सोलापूर नंतर कुर्डवाडी, कुर्डवाडी नंतर दौंड, दौंड नंतर मग अहिल्यानगर, त्यानंतर मग मनमाड, त्यानंतर भुसावळ, त्यानंतर मग नागपूर, आणि मग झाशी, आग्रा, मथुरा, दिल्ली स्टेशन असतात असे. तर असे हे 16 स्टेशन आहेत मृत्यूनंतर. आणि ते स्टेशन जे आहेत त्या स्टेशननी जायचं आहे आपल्याला. मग काय होतं, मासिक घालता का आपण? काही लोक घालतात मासिक, मासिकही घालतात. तर मग त्याच्यामध्ये काय होतं, पहिला महिना, 1 महिना इथला, तर ते काय केलं जातं, जे काय आपण इथं देतो की नाही, ते सगळं त्या आत्म्याला भेटत राहतं वरती. मग कुणी अन्नदान करतं तर त्या वरती आत्म्याला ते अन्न भेटतं. कुणी वस्त्रदान करतं तर ते वस्त्र त्याला वरती भेटतं. तुम्ही जे काही इथं करता त्या आत्म्याच्या प्रसन्नतेसाठी, ते सगळं वरती भेटतं. मग काही लोक जास्त शिकलेले आहेत विज्ञानाच्या जगातले, ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. इथं दिलेलं वर कसं काय जाते हो, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तर त्यांच्यासाठी माझं एक उत्तर आहे. तुम्ही पैसे भरता बँकेमध्ये, या बँकेमध्ये पैसे भरले, कुठल्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पैसे भरले, आणि तुम्ही गेला अमेरिकेमध्ये, तर ते बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन चलन, इथं भारतीय चलन तुम्ही भरलं, पण ते पैसे अमेरिकेत पण निघू शकतात तुमचे कन्वर्ट होऊन. तिकडे काय अमेरिकेमध्ये डॉलर चालतं, आपल्याकडे रुपया. तर रुपया तुम्हाला तिकडे डॉलर मध्ये भेटेल अमेरिकेमध्ये. जर भौतिक जगामध्ये माणूस करू शकतो अशी सिस्टम, भगवंत का करू शकत नाहीत? इथं कावळ्यानं घास शिवल्यानंतर तिकडे भेटतं त्यांना. हे काय आहे? हे कावळा म्हणजे एटीएम मशीन आहे, समजलं का तुम्हाला? इथे गायीने घास शिवला की तिकडे भेटतं. हे काही थोतांड नाहीये. हा, तर हे सगळं भगवंताचं सॉफ्टवेअर आहे, आणि भगवंताने सगळं डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये, की कावळा घास शिवणार, गायी घास शिवणार, आणि मग ते तिकडे भेटणार त्यांना. आणि एक लोक आहे तिकडे, पितर लोक, त्याला वेटिंग हॉल असं म्हणतात. जसं कधी तुम्ही जर गेला ट्रेनमध्ये, तिकडे एक हॉल असतो, आणि तिथं बसावं लागतं ट्रेन येईपर्यंत. तर तसं तिकडं पण एक असा हॉल आहे. हा, त्याला म्हणतात पितर लोक. काय म्हणायचं? आवाज येत नाही, काय म्हणायचं? बहुतेक साऊंडचा आवाज तिकडे जात नसावं मला वाटतं, ते बोलत नाहीत काय मागं कोपऱ्यात. ऐकायला येते का माऊली? बाहेर पुढे येऊन बसा, भरपूर जागा आहे. कुठं कुठं जातो आत्मा, सांगा बरं? नाही, लक्ष नाही यांचं. पितर, मी इंग्रजीत बोलतोय काय? म्हणजे मला सवय आहे इंग्रजीत पण प्रवचन द्यायची, म्हणून म्हणलं. मराठी कळतंय ना सगळ्यांना? आत्मा, माणूस मेल्यानंतर आत्मा काढला जातो, आणि आत्मा हा पितर लोकांमध्ये नेला जातो. कुठं नेला जातो? अजूनही बोलत नाही. कुठल्या लोकांमध्ये जातो सांगा की? पित्र लोकांमध्ये जातो. आणि मग या पित्र लोकांमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा होते. मग काय होतं, 1 वर्ष आत्म्याला तिथंच थांबावं लागतं. म्हणजे समजा आज मृत्यू झाला, तर 1 वर्ष, आवाज थोडा कमी करायचा, तर 1 वर्ष तिथंच थांबावं लागतं त्या पितृलोकामध्ये. आणि पितृलोकामध्ये थांबल्यानंतर वर्षभर तुम्ही मासिक घालता, जे काय करता ते त्याला तिथं भेटत राहतं. आणि मग त्या पितर लोकातनं मग ते चर्चा होते, कोण आहे तुझ्या पाठीमाग, कोण आहे? माझा मुलगा आहे हो, मुलगा आहे. काय करतो मुलगा? मुलगा मोठा कलेक्टर आहे हो आमचा. गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, कष्ट करून त्याला मी शाळेत शिकवली, आणि त्याला कलेक्टर केला. बरं ठीक आहे, ठीक आहे, सगळं ठीक आहे. पण आता काय मासिक घालतोय का? नाही, मासिक घालायला त्याला सांगितलं नव्हतं मी. कुठं कुठं वर्षाच्या कार्यक्रमाला गेलं नाही, प्रवचन ऐकलं नाही कधी. मग वर्षात घालतोय का? दान धर्म करतोय का तुमच्या नावाने काय? नाही, तसलं काही शिकवलं नाही हो मी त्याला. मग काय शिकवलं? शाळा शिकवली मी. शाळा शिकवली. त्या मुलाला शाळा शिकवली, पण कधी सांगितलं नाही बाबा माणूस मेल्यानंतर दान करायचं असतं, माणूस मेल्यानंतर काहीतरी वैष्णव भोजन घालायचं असतं, माणूस मेल्यानंतर वर्षश्राद्ध घालायचं असतं, गोड करायचं असतं, काहीतरी करायचं असतंय. या गोष्टी शिकवल्या का? नाही शिकवले मी. म्हणजे शिकवायला पाहिजे होतं ते शिकवलं नाही. बाकीचं शिकून काय उपयोग आहे? मग काय झालं, जेव्हा आपण इथं काही करतो तेव्हा ते आपल्या पूर्वजांना भेटतं. आणि पूर्वज काय करतात माहिती आहे का तुम्हाला? आपले जे पूर्वज आहेत वरती, समजा आता माझे कोणीतरी पूर्वज असतील, आजी, आजोबा, पणजोबा, यांचे कोणीतरी पणजोबा असतील कोणीतरी माग, तर ते सगळे बसलेले आहेत तिकडे. आणि मग समजा मी काहीतरी भोजन दिलं इथं, वर्षश्राद्ध घातलं, घास शिवला, माझ्या आजोबांना भेटलं तिकडं, आणि यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या आजोबांना नाही भेटणार तिकडे, तर त्यांचे आजोबा माझ्या आजोबाकडे बघणार, आणि काय करणार?
काही उपयोग नाही बघा. पोराला कलेक्टर केलं, लाखो रुपये खर्च करून शिकवलं, पण पोरग साधं महाळ घालायला तयार नाही हो. हा, विश्वास नाही म्हणते. आम्ही विज्ञानाची युगातली लोक आहे. आम्ही कशाला वर श्राद्ध घालायचं, महाळ घालायचे, काही गरज नाही आम्हाला, असं पोरग म्हणतंय. मग ते आजोबा बघते आमच्या आजोबाकडे, त्याला काहीच भेटत नाही, त्याला त्रास होतोय तिकडे. येते का लक्षात मंडळी तुमच्या? तर अशा प्रकारे आपण इथं काहीतरी दिलं तर ते वरती भेटतं. म्हणून आपण आपल्या मुलांना ही सवय लावायला पाहिजे, त्यांनाही कथा कीर्तनामध्ये आणायला पाहिजे. किंवा हे महाळ घालायचे असतात, हा, पूर्वजांना अन्नदान करायचं असतं, वर्षश्राद्ध घालायचं असतं, मासिक घालायचं असतं, हे सगळं आम्ही शिकवलं पाहिजे. आणि कधी कधी तर याच्या पुढे जाऊन मी सांगतो, काय सांगतो माहितीये का तुम्हाला? जर हे नाही झालं, कारण ते पूर्वज आहेत ना आपले, ते पूर्वज इतके नाराज होतात, इतके नाराज होतात की नाही, मग ते नाराज झाले ना, मग कधी तर तुम्ही ब्राह्मणाकडे गेला, कुणाकडे गेला, काय म्हणतात ते? पितृदोष आहे महाराज तुम्हाला. हा, काय पितृदोष आहे तुमचा, किंवा काय अजून काय आहे म्हणे. सगळ्यात मोठी कृपा आपल्या पूर्वजांची असते. आई वडील, आजी आजोबा, भलेही ते कितीही खराब असू द्या, त्यांचं वागणं कितीही खराब असू द्या, पण शेवटी मेल्यानंतर तो एक आत्माच असतो. त्यामुळे जेव्हा तो वरती जातो, आणि जर आपण काही केलं नाही, रस्ता सोडून बसा की जरा, म्हणजे येणाऱ्या लोकांना, इकडे बसा, इकडे पुढे या, या इकडे पुढे, जायला रस्ता सोडा. तर जेव्हा आपण या गोष्टी करतोय, त्यावेळेला मंडळी लक्षात ठेवा की ज्या गोष्टी आपण त्यांना दिल्या तर ते आनंदी होतो पितर. समजा तुम्ही काय इथं काय आज यांचा आत्मा प्रसन्न असेल, तर ते वरती आनंदाने असं म्हटलेलं आहे की सगळे जे पितर आहेत ना, ज्यांना जो भोज मिळालं महाळामध्ये, त्या पंधरावड्यामध्ये, पितृपक्षामध्ये वर्षश्राद्ध घातलं, तर तो आत्मा आनंदी होतो, त्याला ते भेटतं सगळं जे काय करल ते. भलेही त्याने पाप केलेलं असेल, पण तुम्ही जर आता इथं पुण्य करत असाल, त्यांच्या नावाने दान करत असाल, तर हे सगळं त्यांना वरती भेटतं असं म्हटलेलं आहे. ही भगवंताची सिस्टम आहे. आणि ते जोरदार वरती नाचायला लागतात, कीर्तन करायला लागतात. काय म्हणतात? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. वाह, काय म्हणे आमचा नातू आहे म्हणे, काय आमचा मुलगा आहे म्हणे. हा, माझ्यासाठी भागवत लावलं त्याने, माझ्यासाठी एक काय अन्नछत्र उघडलं म्हणे माझ्या नावाने. तर अशा प्रकारे त्यांना इतका आनंद होतो. आणि त्या पितृ लोकांमध्ये सुद्धा ते उड्या मारायला लागतात. गरुड पुराणात वर्णन आहे. आपले पूर्वज नाचायला लागतात, टाळी वाजवायला लागतात आणि म्हणतात हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. टाळी टाळी टाळी. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. ओ हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. ते जे पूर्वज आहेत ना, पूर्वज टाळी वाजवायला लागतात. आणि जेव्हा पूर्वज प्रसन्न होतात, जेव्हा आमचे आई वडील, जे कोणी दिवंगत गेलेली व्यक्ती आहे ती प्रसन्न होते, तेव्हा ती आशीर्वाद पण देते, सुखी भव. आणि त्या आशीर्वादाच्या आधारे आमचा संसार सुखाने होतो. जिकडे भरपूर समस्या ज्या घरामध्ये आहेत, सारखं किती जरी पैसा आहे पण शांती नाही, पहिले विचार करा तुम्ही तुमच्या पूर्वज खुश आहेत का, चांगल्या पद्धतीने मेलेत का, किंवा त्यांचा काही विधिविधान केलंय का, पिंडदान केलंय का, तर्पण केलंय का, काही ब्राह्मण भोजन घातलंय का, कुठं दान धर्म केलंय का त्यांच्या नावाने. थोडस विचार करा मंडळीनो. तो व्यक्ती कसाही असू दे, जाणारा व्यक्ती, पण तुमचं हे कर्तव्य आहे, तुम्ही नाही केलं तर तुमची मुलं तुमचं करणार नाहीत. हा सिस्टम आहे ना, बरोबर आहे की नाही? आता तुमचे मुलं बघतील, अरे आमचे वडील आमच्या आजोबांचं वर्षश्राद्ध करतायत, तर त्यांना सुद्धा कळेल की बाबा मग आम्ही पण केलं पाहिजे. ही परंपरा, एवं परंपरा ही प्राप्तम. तरी भगवंत परंपरा आहे, म्हणून हे सगळं करायला पाहिजे. याला फाटा देऊ नका. काय तुम्हाला मी सांगतो, मनुष्य जन्म भेटला आणि तो भारतामध्ये भेटला, हे फार नशिबान आहे आपण. एकतर मनुष्य जन्मच दुर्मिळ आहे, एकतर कलियुग आहे बेकार, त्यात आयुष्य कमी. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यात दुःख यातना.
तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा, वासुदेव मास्टर हा. वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. काय म्हणले? हरी वासुदेव हरी. हरी. पांडुरंगाच्या पुढे गेले का? पंढरपूरला गेलाय कधी? काकड आरतीला मोठ्याने गजर होतो. सकाळी पांडुरंगाचा दरवाजा उघडला, मोठ्याने दोन्ही हात वरती करता. तुम्ही करा आणि म्हणा हरी वासुदेव हरी. त्या वासुदेवाचं चिंतन करण्यासाठी मनुष्य जन्म भेटलाय. ते म्हणले नरदेह दुर्लभ जाण. एकतर मनुष्य जन्म दुर्मिळ आहे आणि त्यामध्ये 100 वर्षाचंच आयुष्य आहे, असं कलियुगाचं लक्षण आहे. आता जे 100 पण आता ऍव्हरेज 50-60 वर आलेलं आहे, तो भाग वेगळा. ते कमी कमी होणारच आहे. 60-70 वर्ष मनुष्य जगतोय आणि मग म्हणलेलं आहे त्यातही दुःख यातना. त्यात पण म्हातारपण आहे, आजारपण आहे, दुःख आहे, हे झालं ते झालं, ब्रेकअप झालं, कुठं काय झालं, धंद्यात लॉस झाला, हे झालं, भरपूर समस्या आहेत त्या 100 वर्षात किंवा 70 वर्षामध्ये. आणि मग पुढे काय म्हणलंय? म्हणून तुम्ही काय करा, या वासुदेवाचं चिंतन करा, पांडुरंगाचं चिंतन करा. नाहीतर मग तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तर काय थोडी श्वान सुख रे बापुडी. तुकोबाराय म्हणताय अहो मनुष्य जन्म भेटला तर मनुष्य जन्मामध्ये येऊन पांडुरंगाचं भजन नाही केलं तर मग कुत्री मांजरी पण आहेतच की हो जगामध्ये. कुत्र्याला काय हरे हरी म्हणता येते का हो? पांडुरंग पांडुरंग म्हणता येते का? मग आपला जन्म का झालेला आहे हा, असा एक प्रश्नचिन्ह. खरं जर मनाला प्रश्न विचारला आपण, माझा जन्म का झालाय? माझा जन्म फक्त खाएंगे पिएंगे आयश करेंगे याच्यासाठी झालाय का? जे कधी भरतच नाही त्याच्यासाठी रात्रंदिवस आम्ही काम करतोय. पोट कधी भरलंय का हो मंडळीनो? पोट भरलंय का कधी? सकाळ खाल्लं, संध्याकाळी टाकी खाली, बरोबर आहे की नाही? जे कधी भरलंच नाही ते भरण्यासाठी आम्ही रात्रंदिवस. अहो काय करता काय करता? अहो आम्ही पोटासाठी काम करतो. पोटासाठी नाचते बाई मी परवा कुणाची. काय करता? नाचता कशासाठी? पोट भरण्यासाठी. ओ पोट भरण्यासाठी. अहो जे भरलंच नाही कधी. कधी भरलंय? कोणाच पोट भरलंय का? आणि म्हणून तुकोबाराय म्हणताय तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे. तुम्ही भगवंताचं भजन करण्यासाठी मनुष्य जन्म भेटलेला आहे, ह्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी मनुष्य जन्म भेटलेला आहे. मला कोणी पैसा कमवत आहे, पैसा हे सर्वस्व नाही. जेव्हा पैसा जो आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण सुटत काही नाही हे सगळं ते माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे का? असं म्हणतात की कफन में जेब नाही होती. जेव्हा एखादा माणूस मारला जातो, मेला जातो, तर त्याला भलेही तो जीनची पॅन्ट घालत असेल आयुष्यभर, मरताना काय जीनची पॅन्ट घालतात का त्याला? माणूस मेल्यानंतर त्याला धोतरातच गुंडळतात पांढऱ्या कपड्यामध्ये. त्याला खिसा असतो का हो? धोत्राला खिसा असतो का त्या पांढऱ्या कपड्याला? म्हणून म्हणले कफन में जेब नाही होती. धोत्रामध्ये काय तुम्ही तिथं काय घेऊन जाऊ शकत नाही. खाली हात आए ते हम खाली हात जाएंगे, वहा हाती है ना घोडा वहा तो पैदल ही जाना है. तिकडे काय हाती घोडा काय नाही, तिकडे काय जायचंय? चालतच जायचंय. असं सज्जन रे झूठ मत बोलो. कुठल्या भ्रमात आहे? खुदा के पास जाना है. भगवंताच्या जवळ जायचंय, सर्वांना जायचंय. तुम्हाला जायचंय, मला जायचंय, सर्वांना जायचंय. पण हे जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे ना, तो चांगला जगायचा आहे, तो आनंदी जगायचा आहे आणि चांगलंच कर्म करायचंय. त्यामुळे हे जे प्रारब्ध आहे हे कर्माला थोडं घाबरायला पाहिजे हो मंडळीनो. आम्ही घाबरत का नाहीये? हे 3 प्रकारचं कर्म आहे. एक आहे संचित कर्म, एक आहे प्रारब्ध आणि एक आहे क्रिया. हे क्रियमान कर्म. तर हे थोडंसं ध्यान द्यायला लक्षात येईल तुमच्या. आता तुमच्या शेतामध्ये धान्य पिकलं आणि जे धान्य आहे तुम्ही साठवून ठेवले का गोडवानामध्ये, गोणीमध्ये, तर हे झालं तुमचं संचित. नीट लक्षात द्या, मी प्रश्न विचारणार नंतर तुम्हाला. आणि नंतर हे जे कर्म आहे हे कर्म जेव्हा फलीभूत होतं, धान्य काय करतो आपण? ते गोणीतनं काढतो आणि दळायला नेतो गिरणीमध्ये. ते झालं तुमचं प्रारब्ध. आणि आता जे आपण भोगतोय किंवा जी चपाती बनवली आणि खातोय हे झालं आपलं क्रियमान. म्हणजे काय झालं? हे जे क्रियमान कर्म आहे, आता जे आपल्या
जीवनामध्ये जी काही घटना घडत आहे, उदाहरणार्थ आता आपल्याला काहीतरी आजारी पडलोय, मला काहीतरी त्रास होतोय, हा, तर हे तुमचं तुम्ही फेडताय क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध वाटच बघत बसलं तिकडे, गिरणीमध्ये धान्य. आपण म्हणतो ना काय प्रारब्धाचा खेळ आहे हो सगळा. ते प्रारब्ध म्हणजे काय, हे लिखित स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे. आणि काही कर्म आपलं असं आहे ते अजून तिकडे गोडाऊन भरलेलं आहे, अनेक अनेक जन्माचं गोडाऊन भरलेलं आहे. आणि ते ते कर्म आहे, म्हणजे सगळे फेडायचे कर्म. कर्माची परत फेड झाल्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. आणि उद्धार हा मनुष्य जीवनामध्येच केला जातो मंडळींनो. तुम्हाला माहितीये का धृतराष्ट्र माहितीये का, कोणाकोणाला माहिती, हात वरती करा. नाव ऐकलंय फक्त धृतराष्ट्राचं नाव ऐकलंय कोणी? महाभारतामधलं पात्र आहे. हे कौरवांचं वडील, जन्मताच आंधळा होता तो धृतराष्ट्र. या धृतराष्ट्राला किती मुलं झाले हो? 100 मुलं झाले. आंधळा होता. आणि 100च्या 100 मुलं त्याच्या डोळ्या देखत मारले गेले हो. 5 पांडव आणि 100 कौरव. त्यावेळेला धृतराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. धृतराष्ट्राला प्रश्न पडला, म्हणजे काय झालं माझ्या जीवनामध्ये, असं कसं काय घडलं? 100 मुलं, एक पण वाचलं नाही, पाणी पाजायला पण एक राहिलं नाही एखादं. कसं काय असं झालं? मी काय पाप केलं होतं? मग त्याचं पण सगळं स्टेटमेंट काढलं बाहेर लगेच. आणि मग बघितलं काय काय केलं होतं. हा धृतराष्ट्र राजा होता पूर्व काळामध्ये. 50 वर्षापूर्वी, 50 जन्मापूर्वी, वर्षापूर्वी नाही, 50 जन्म मागं जायचं. 50 जन्मापूर्वी हा एक राजा होता. आणि यांनी काय केलं होतं, शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एका बाणामध्ये काय केलं, हा एक उत्कृष्ट नेमबाज होता, धनुर्धर असेल. त्याने काय केलं, एका पक्षिणीची 100 पिल्ल मारले. एका पक्षिणीची 100 पिल्ल मारले. आणि मग त्यानंतर मग आता याला पण 100 मुलं झाले आणि याची पण डोळ्या देखत मारले गेले. का? त्या पक्षिणीने शाप दिला, माझ्या डोळ्या देखत माझी 100 मुलं मारली राजा तू, तुला सुद्धा 100 मुलं होतील आणि तुझ्या डोळ्या देखत मारले जातील. असा शाप त्या पक्षिणीने दिला. मग असं म्हटलेलं आहे की कसं काय, मग असं व्हायला पाहिजे होतं की आता या जन्मामध्ये शाप दिला, पुढच्या जन्मामध्ये लगेच मुलं व्हायला पाहिजे होते 100 आणि ते मारायला पाहिजे होते. 50 जन्म का गेले? 50 जन्म वाट बघावी लागली आणि मग मुलं झाले 100. असं कसं काय घडलं? तर याचं उत्तर दिले शास्त्रामध्ये. म्हटले की एक मुलगा जन्माला घालायला फार पुण्य लागतं, चांगला मुलगा घालायला तर अजून पुण्य लागतं. म्हटलेलं आहे की एक मुलगा होण्यासाठी ते पुण्य करायचं होतं, म्हणून अशी 100 मुलं जन्माला घालण्यासाठी 50 जन्म धृतराष्ट्राला पुण्य करावं लागलं भरपूर. आणि ती मुलं झाली त्याला 100 आणि ती त्याच्या डोळ्या देखत मारले गेले. काय कळलं मंडळीनं तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा की काय झालं इथं, 50 जन्मापूर्वीचा हिसाब आता चुकता झालेला आहे. आणि आपण विचार करतोय थोडा बांध पोकरलाय हो त्याचा, मी कुठं काय केलंय? थोडा नाही. तर एकच गोष्ट सांगतो, थांबायला पाहिजे कारण वेळ पण होतोय. तर एकदा तुम्हाला लक्षात येते सर्वांना मी बोलतोय ते. एकदा एक गावामध्ये चांभार होता. चांभार काय करतो, चपल्या शिवतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आता कुणी काही शिवतंय त्याचा विषय वेगळा. चांभार चपल्या शिवायचा. मग असंच एक महाराज होते गावातले, संन्यासी होते, लग्न नव्हतं झालं, परिवार नाही, काय घरदार नाही, मठात राहायचे. आणि त्यांचे अनेक शिष्य होते. मग एकदा काय झालं, त्यांचा एक शिष्य जो आहे ना, जो मेला होता, तो शिष्य आला आणि म्हणायला लागला की नमस्कार महाराज, नमस्कार. म्हणले तू कसं काय इथं आलं? ते म्हणले मी आता यमदूत झालोय. म्हणले यमदूत? म्हणले यमदूत कुणाला होता येतं, शास्त्रामध्ये दिलेलं आहे की जो 100 जन्म सलग मनुष्य जन्म ज्याला भेटतो तो यमदूत होतो. 101 नंबरचा जन्म त्याचा यमदूतचा होतो. तर तो परमनंट पोस्टिंग होतं त्याचं तिकडे यमदूत म्हणून. यमदूत बनायला पण नशीब लागते. म्हणून म्हणले ते माझं, म्हणजे कशाला आलाय मग तू इकडं? ते म्हटले आता मी एका माणसाला न्यायला आलोय. म्हटले. ते म्हणले कोणाला न्यायला आलाय? म्हणले आपल्या गावामध्ये एक माणूस आहे म्हणे, त्याला न्यायला आलोय म्हणे. म्हणले काय, कसं काय त्याला न्यायला आला म्हणे? मग म्हणले आत्ताच तो माझ्याकडनं गेलाय. म्हटले. म्हणजे काय, कसं काय बोलतोय? आत्ताच जस्ट गेलाय. म्हणले 10 मिनिटापूर्वी गेलाय. म्हटले. म्हणले बर 10 मिनिटापूर्वी गेलाय. कशाला आलता? म्हणले पंचांग बघायला आला होता, त्याच्या मुलीचं लग्न आहे. म्हणले आता मुहूर्त काढायला आला होता म्हणले तो. आणि त्याला न्यायला कसं काय तुम्ही आलाय असं म्हणताय?
तर ते म्हटले हो त्यालाच न्यायला आलोय म्हणले मी. बर ठीक आहे. आणि थोड्या वेळाने तो गेला आणि थोड्या वेळाने बातमी आली की आमका आमका त्याला कोणीतरी बैलाने ढुसणी मारली आणि तो मेला, असं त्याच्या कानावरती आलं. मग यांचा विश्वास बसला महाराजांचा, 100% माझा शिष्य कोण झालाय, यमदूत झालेला आहे. मग दुसऱ्या वेळेला जेव्हा तो आला, नमस्कार महाराज म्हटले, म्हणले यमदूत यमपुरी वगैरे मला दाखवशील का म्हणे सगळं एक दिवशी. तुम्ही म्हणले का नाही महाराज, तुमची तेवढी सेवा, तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारलंय, तुम्ही सांगा म्हणले कधी जायचं. ठीक आहे म्हणले चला म्हणले आत्ताच. तर असं झोपले होते खाट्यावर महाराज, तर त्या यमदूताने त्याच्या त्या यंत्रणेद्वारे त्याला डायरेक्ट यमपुरीमध्ये पोहोचवलं. सदेह सदेह हे महाराज यमपुरीमध्ये पोहोचले आणि वरती गेल्यानंतर त्या महाराजांनी बघितलं, सगळं नरक दाखवायला लागले. बघा म्हणे हा नरक आहे ना, हा दारू पिणाऱ्यासाठी खास बांधलेला आहे बघा म्हणे. हा नरक, हा नरक जो आहे ना, हा व्यभिचार करणाऱ्यांसाठी, परस्त्री परपुरुष गमन करणाऱ्यांसाठी खास नरक आहे म्हणे. पुढचा हा म्हणे बांध पोकरणाऱ्यावाल्यांसाठी आहे म्हणे. हा तिसरा आहे पैसे बुडवणाऱ्यासाठी आहे म्हणे. ज्याने व्याजाने पैसे काढले होते, कुणाचे घेतले होते, त्याचं बुडवणाऱ्यासाठी हा नरक आहे म्हणे. सगळ्या नरक बघितले आणि म्हणले, महाराजांच्या मनात प्रश्न आला. महाराज म्हणले लगा माझं अकाउंट काढ की बाहेर, म्हणले माझ्या अकाउंट मध्ये काय काय राहिले बाकी बघ म्हणले. मी आता हाय महाराज म्हणले, पण काय बाकी आहे का बघ म्हणले. मग महाराजांचं अकाउंट उघडलं. ते जे यमदूत असतात त्यांनी अकाउंट उघडलं महाराजांचं, आणि त्या अकाउंट मध्ये चेक केलं तर महाराजांच्या अकाउंट मध्ये काहीच निघालं नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. फक्त एक फाईल अशी लाल कलरची होती, करप्ट झालेली, शेवटची. ती उघडली, त्या फाईल मध्ये बघितलं, म्हणले थोडं बाकी आहे म्हणले, नाही तुम्हाला मोक्ष मिळणारच आहे म्हणले, थोडं फेडायचं बाकी आहे म्हणले, ते फेडण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, मग मोक्ष मिळेल म्हणले, या जन्मात तुम्हाला मोक्ष मिळत नाही. महाराजांना प्रश्न पडला, म्हणले सांग तरी काय फेडायचं बाकी आहे माझं, थोडंच आहे म्हणले, जास्त नाही म्हणले. थोड्यासाठी मग म्हणले आता आलोय स्वर्गात, इथं यमपुरीमध्ये फेडून घे म्हणले, काय असेल ते म्हणले, इथंच म्हणले, परत कशाला जन्म म्हटले मला. म्हणले ठीक आहे, काय पाप आहे ते तरी बघा, काय पाप आहे ते. म्हणले तुम्ही गावामध्ये जो चांभार आहे त्या चांभाराकडे गेला होता, आणि गावातले एवढे मोठे महाराज, मठाचे अध्यक्ष, मग त्यांनी काय केलं, पूर्वी चांबड्याच्या चपल्या घालायचे लोक, महाराजांच्या चपलीला तुटली होती चप्पल, त्याला थोडं चांबड्याचा तुकडा लावला होता. कोणी? चांभाराने. त्या चांभाराने तुकडा लावला चपलीला आणि चप्पल नीट करून दिली, आणि महाराज पैसे द्यायला लागले, आणि तितक्यात तो चांभार म्हणला, महाराज राहू द्या, तुमच्याकडनं पैसे कशाला घ्यायचे. काय म्हटला? राहू द्या म्हणले पैसे. आता महाराज लोकांना कोणी काय मदत केली काय म्हणताय, महाराज राहू द्या म्हणे, चांगलं आहे, चांगल्या माणसाला दान जाते, कशाला घेऊ म्हणे आम्ही. महाराजांकडून त्या एवढाच तुकडा लावला चांबड्याचा, एवढा. ते म्हणले पैसे म्हणले मी दिले नाहीत म्हणले तुम्ही त्याचे. अहो म्हणले, अहो मग त्यानं मागितले नाही, मी द्यायला तयार होतो, त्या चांभाराने पैसेच घेतले नाहीत माझ्याकडनं, ते काय माहित नाही म्हणे, तुम्हाला ते फेडायचं आहे म्हणले, ते पैसे बाकी आहेत म्हणे. चांभार कुठे आहे म्हणले, चांभार मी याला की म्हणले, मी इकडे झाला असेल म्हणले वरती. हो म्हणले आहे, चांभार पण इकडेच आहे म्हणले. चला म्हणले तिकडं. त्या चांभाराकडे गेले, चांभार तिथं होता उपस्थित, आणि चांभाराला म्हणले तुझं जे काय राहिले बाकी बाबा हे घे म्हणले सगळं, पण आता तिकडे चलन वेगळं आहे ना, रुपया चालणार नाही तिकडे आता. ते म्हणले काय करायचं, फेडायचं कसं. चांभाराला म्हणले तू काही पण कर, फेडून घे म्हणले, एवढं मला पुन्हा जन्म घ्यायचा नाही तेवढ्यासाठी म्हटले. मग चांभार म्हणले महाराज उलट फिरा म्हणले. मग ते महाराजांना उलट फिरवलं, आणि ते आरी असते माहितीये का, चप्पल कापायची, रापी किंवा आरी म्हणतात त्याला, कटर म्हणा आता इंग्रजीमध्ये. त्यांनी काय केलं, त्या पाटीचा जेवढा चांबड्याचा तुकडा चपलीला लावला होता तेवढं पाटीचं बरोबर कापून घेतलं मांस, आणि म्हणले झाली परत फेड म्हणले, जावा आता बिंदास म्हणले. काय कळालं मंडळी तुम्हाला यातनं? थोडं सुद्धा त्या महाराजांची काही चूक होती का हो? नकळतपणे आमच्याकडनं काही गोष्टी होतात, नकळतपणे आम्ही कोणाशी 10 रुपये द्यायचं विसरतो, म्हणून म्हटलं कर्माला घाबरायला पाहिजे आम्ही, एवढं हलक्यात घेऊन जमणार नाही आम्हाला कर्म. कोणाचे 10 रुपये राहिलेत का द्यायचे बघा, विचार करा चुकून. त्यामुळं मी सुद्धा कुठं जरी गेलं तरी आम्ही त्यांना काही दक्षिणा मागत नाही, कसल्याही प्रकारची दक्षिणा आम्ही घेत नाही. तुम्हाला काय द्यायचंय ती द्या, त्या मठाला द्या, तिकडं त्या पेट्रोलला द्या, तिकडं काय आमच्या भगवद्गीता घ्या, आम्हाला काही पैसे नको.
फेडायचं कोणी? या जगामध्ये सगळ्यात जास्त नरकामध्ये राहणारे लोक कीर्तनकारच असतील मला तर वाटतं, पैसे घेणारे. किती जणांचं घ्यायचं? कीर्तन देऊनी कीर्तन करोनी द्रव्य देती घेती दोघा गती नरकासी, तुकाराम महाराज म्हणले. कीर्तन ठेवणारा आणि कीर्तनाला पैसे घेणारा दोघही नरकात जातील म्हणले. हा, देती घेती दोघा गती नरकासी. म्हणून पैसे देऊन कीर्तन पण ठेवू नये. म्हणजे हे शास्त्र आहे, पण माहीत नसल्यामुळं मग आपलं आहे चालू आहे लोकांचं. तुकाराम महाराज तर याच्या पुढे जाऊन सांगतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेववावे, बुका लावू नये भाळा गळा घालू नये माळा. तिथल्या जमिनीवरची तट्टा वृषभानु जाना. काय म्हणलंय? समजा तुम्ही बैलगाडीनं आला, घोड्यानं आला, आता तर 4 व्हीलर मध्ये आलोय मी बरं का, पण ते बैलगाडीने पूर्वी जायचे ना तुकाराम महाराज प्रवचन करायला. त्या बैलाला चारा सुद्धा त्या कीर्तनकाराच्या घरातला नको, त्या कीर्तन जिथं केलंय त्याच्या तिथली कपाळाला माती सुद्धा लावू नका तिथली म्हणलेलं आहे. जेवायचं लांबच, त्या कीर्तनकारांचे जेवण सुद्धा करू नये. इतकं अलिप्त राहून कीर्तन करावं, तेव्हा त्याला फायदा होतो त्या माणसाला. नाहीतर म्हणून म्हणलेलं आहे की कुणाचा रुपया सुद्धा आपण ठेवायला नाही पाहिजे, आणि सगळं काय फेडून जायचंय, नाही तर पुन्हा माघारी यावं लागेल. 1 रुपया राहिला तरी पण पुढे फेडायला. मला सांगायचं होतं की आपली जी भारतीय परंपरा फार श्रेष्ठ आहे. मनुष्य जन्म भारतामध्ये भेटला, महाराष्ट्रामध्ये भेटला, पंढरपूरच्या जवळ भेटला, चंद्रभागेच्या काठीला भेटला. फार नशीबवान आहे आम्ही, याच्यासारखं नशीब कुठंच नाही. भारत भूमी ते मनुष्य जन्म झाला यार, जन्म सार्थक करी कर परोपकार. या भारतामध्ये जन्म भेटला तर तुम्ही फार भाग्यशाली आहात. पण आता करायचं काय? तर ह्या परोपकार पण करायचंय आम्हाला. आता समुद्रापलीकडे जाऊन त्या लोकांवर कृपा करायची आम्हाला, गीता भागवत सांगायचंय त्यांना आम्हाला. पण हे मनुष्यत्व भेटलेलं आहे, आता आम्हाला आता मुमुक्षत्वाकडे वाटचाल करायची. आम्हाला विचार करायचाय मृत्यूनंतरचा प्रवास कसा होईल, तिकडे काय आहे का, आणि मग आमचा आत्ताचा प्रवास पण सुखाचा होईल. आपण परतची काय महाराज चर्चा करताय, आताच बोला. आताच बोलतोय मी, परतचा विचार केलं की आताच चांगलं होतंय. हे सूत्र आहे, लक्षात आलं तुमच्या. आणि म्हणून आपण या भारतीय संस्कृतीमध्ये अंत्यविधी सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बघतोय माणसं इतकी बिघडलेली आहेत की एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर अंत्यविधी सुद्धा व्यवस्थित करत नाहीत. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी कुठंही कार्यक्रमाला जातो हे आवर्जून सांगतोय की अंत्यविधी सुद्धा व्यवस्थित करा, तुमचं कल्याण होईल पहिल्यांदा, नंतर त्या व्यक्तीचं कल्याण होईल. कारण अंत्यविधी जर व्यवस्थित नाही झाला तर त्याला मुक्ती मिळत नाही त्या आत्म्याला, आणि आत्मा मुक्त नाही झाला तो मग तुम्हाला त्रास देणार. जाळताना सुद्धा लोक काय करतायत, गाईच्या गौऱ्या असाव्या. आजही वृंदावनामध्ये गेलो आम्ही, तुम्ही बघू शकताय की मी बघितलं की लाकूड सुद्धा वापरत नाही जाळताना, केवळ गाईच्या गौऱ्यावरच जाळतात यमुनेच्या काठी. किती वेळा आम्ही बघितलेला आहे मायापूरमध्ये, वृंदावनमध्ये. त्याचं महात्म्य मंडळीनं. आणि म्हणून ते जेव्हा अंत्यविधी होतो त्यावेळेला गाईच्या गौऱ्या असाव्या, पंचगव्य असावं, गाई देशी गाईचं तूप असावं. म्हशीचं तूप ओतलं तर पितर नाराज होतात, माहितीये का तुम्हाला? पिंडदान करताना सुद्धा तूप चालत नाही म्हशीचं, गाईचंच तूप लागतं. किती महत्व गाईचं सांगितलंय. पण दुर्दैव आमचं आहे, आम्ही आमच्या गोट्यातल्या गायी काढून टाकल्या आणि हायब्रिड जर्सी गाय आणून बांधल्या. हे आमचं फार मोठं दुर्दैव मंडळीनं. याचं सुद्धा पाप फेडावं लागेल. असं म्हणलेलं आहे, जर्शीचं तोंड बघितल्याने सुद्धा पाप लागतं. का? जर्शी हा पूर्वी डुकराची प्रजाती आहे. हे डुकराला कन्वर्ट करून, संकरित करून जर्शी बनवलेली आहे. सकाळ सकाळ उठून तिचं पहिले तोंड बघणं पाप आहे मंडळीनं. जास्त घाबरवतो मी तुम्हाला, पण ते खरं आहे. कारण आम्हाला काही पैसे दिलेले नाही कोणी खोट बोलायला येते. जे खरं आहे ते आम्ही बोलणार. हे डुकरापासून संकर करून ते बनवलेली जात आहे. सांगण्याचा उद्देश होता की गाईच्या गौऱ्या पाहिजेत, गाईचं तूप पाहिजे पेट ते जाळण्यासाठी व्यक्तीला. आता तर मग काही लोक काय करतात, काही घावलते आणतायत. कशाचा मिठाचा पुडा आणला की प्लॅस्टिक पण त्यातच खावतायत. परत काय आणलं, तुपाचा डबा आणला की प्लॅस्टिकची बाटली असली की टाकून देतात त्याच्यामध्येच. आणि पेटणं म्हणलं की आणा म्हणतात डिझेल. आणि परत मग काय पेटणं म्हणलं की आणा म्हणतात टायर पण आणा, टायराने पेटवत येतं. काय काय प्रकार चालू आहे. जो व्यक्ती पुढाकार घेणार तोही नरकात जाणार असली कामं करायला. सावधान. तुमच्यामध्ये कोणी मोहरक्या असेल तर यांनी प्रवचन ध्यानपूर्वक ऐका माझं. जे पुढं पुढं करणार अशा गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती असेल तर पुढं पुढं करा.
आणि थांबायलाही वेळ नाही. उचला उचला लवकर, भूक लागली यांना भाऊकीला. म्हणून हा मृत्यू सुद्धा एक चांगला आनंदाचा सोहळा व्हायला पाहिजे मंडळीनो. शेवट गोड व्हायला पाहिजे की नाही. त्याला भलेही लक्षात ठेवा, कुणी कितीही कोंबड्या खाऊ द्या, कुणी कितीही बकरे खाऊ द्या, कितीही नशापान करणारा असू द्या, दारू पिणारा असू द्या, कितीही वाईट कर्म करणारा व्यक्ती असू द्या, ज्या वेळेला मृत्यू पावेल ना, जुनी माळकरी टाळकरी कुणी आसपास असेल, पहिले त्याच्या गळ्यामध्ये माळ घाला. आयुष्यभर त्याने घालू दिली नाही, मृत्यूच्या वेळेला घाला, त्याच्या गळ्यात माळ घाला, गंगेचं पाणी सोडा, तुळशीचं पत्र सोडा आणि कीर्तन करा बरोबर बसून. 100% तो वैकुंठाचा अधिकारी आहे. हरी बोल. भगवंत तुमच्यावर पण कृपा करणार. भले आयुष्यभर काही नाही होत त्या व्यक्तीकडनं, पण अंतकाळी हा हे शेवट गोडच झाला पाहिजे. म्हणून म्हणले की हा सुद्धा एक सोहळा आहे. अंत्यसंस्कार तो आनंदाने आपण साजरा केला पाहिजे आणि त्या व्यक्तीला आपण योग्य पद्धतीने निरोप दिला पाहिजे. मग आता म्हटलं की काय, आम्ही सनातनी, आम्ही हिंदू मीडियामधले बरं का, आम्ही कपाला गंध लावतो, आम्ही शेंडी ठेवतो वगैरे, गळ्यात भगवा पकड कपडा घालतो, जय श्रीराम म्हणतो. तुझ्या घरात गीता आहे का रे? काय असते ते गीता महाराज? गीता, भगवद्गीता? नाही नाही, आमच्याकडे नाही. तुझ्या घरात गंगाजल आहे का रे? नाही नाही. काय कुठं गंगाजल? काशीला गेलं नव्हतं का? नाही यार, कुठं वेळ मिळेल नाही तर संसारात ना काय. काशीला गेला नाही, गंगाजल नाही, घरात गीता नाही, भागवत नाही, तुळशीचं पान सुद्धा टाकायचं ध्यानात नाही तोंडामध्ये. कसं होणार मंडळी? भूत बनून फिरणार कडं नाही. हे खरंच कुठं नाही बोलत मी. हे सगळं आवश्यक आहे मंडळीनो. आम्ही भारतीय सनातन संस्कृतीमध्ये जन्माला आलो तर आमच्या घरात गीता पाहिजे, गाथा पाहिजे, आमच्या घरात तुळशीचा वृक्ष पाहिजे, आमच्या घरामध्ये गंगाजल पाहिजे. काय असो नाही तर नसो, आमच्या घरामध्ये मस्त पेट्या भरल्या, साड्यांनी बायकांची कपाटं भरलेली आहेत, भरपूर सोनं नाणं आहे, सगळं काय आहे, पण गंगाजल नाही. आहो, गंगा जल पिलं तर मुक्त होऊ शकतो माणूस. त्यामुळे ह्या गोष्टी अंत्यविधीला फार महत्वाच्यात, लक्षात ठेवा. उगाच संसाराशी आसक्त होऊन काय भेटणार नाही. भगवंताचं नामसंकीर्तन करा, प्रवचन करा, कीर्तन करा, पूजा पाठ करा, एकादशी धरा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस. काही काही करू नका, एकादशी धरा, पंढरपूरला जावा, चांगलं राहा, चांगलं कर्म करा, कर्माला घाबरा थोडंसं आणि चांगलं कर्म करा. विनाकारण आसक्त होण्यात काहीच अर्थ नाही, कारण एकदा जर आसक्त झाला संसारामध्ये फार कठीण आहे. मी एक छोटीशी 2 मिनिटाची गोष्ट सांगतो आणि थांबतो या ठिकाणी, की कशा प्रकारे आपण आसक्त होतो. एक आजी होती, तिचे पती वारले होते, वय झालं 100च्या पुढे गेली आजी. असं घर आहे नाही, घराच्या पुढे असं एक झाड होतं मोठं, तिथं नाही एवढं मोठं झाड, चांगली सावली होती त्याची, पुढे गोटा होता, शेळ्या बकरी बोकडं सगळे बांधलेले तिकडं, कोंबड्या कुत्रे सगळं काय होतं. आता म्हातारा माणूस जास्त खोकायला लागलं की मग त्याला कुठे ठेवतो? बाहेर झाडाखाली खाट टाकून द्यायचे आणि तिकडे झोपवायचं, कारण झोप येत नाही ना, सारखं रात्रभर खोकतंय, ते कफ झालाय त्याला. मग त्याला ठेवलं तिकडं झाडाखाली आजीला. आणि कवा मरती आता, मारायची तर कशी हो आजी? आता बस वय झालंय, तिचं काही काम नाही, पण थोडं काम करते आजी. काय काम करते माहितीये का? कुठं काय, ती बकरी कोंबडी कुत्री बघते सगळं. त्याला त्या खाटावर बसवलेलं आहे आजीला, आणि आजीला सांगतायत, ए इकडे लक्ष ठेव बरं का, इकडे गोट्याकडे जरा लक्ष ठेव. हे काम त्या आजीचं. आजी पण म्हणते, हाय हाय, तू काय काळजी करू नको, मी हाय तोवर काय होऊ देत नाही. आजीचं वय किती आहे? किती आहे आजीचं वय? तिकडे बहुतेक साऊंडच जात नाही, त्यांचं लक्षच नाही कोपऱ्यात बसलेलं. म्हणून मला कोपऱ्यातली माणसं आवडत नाहीत. पुढं बसलं पाहिजे, जागा एवढी रिकामी आहे इथं. किती वय आहे आजीचं? ऐकायला जात नाही बहुतेक तिकडे. 100 वय आहे, 100 वय आहे आजीचं. आजी बसली कुठं? झाडाखाली बसलेली आहे. आणि मग काय होतं, आजीचं फारच आता कंडिशन बेकार होते. शेवटच्या घटका चालू आहेत, उठता येत नाही, बसता येत नाही, खाता येत नाही, पाण्यावर आली आजी. आजी काय करते माहिती, बोला येत नाही. शेवटी काय होतं माहितीये का, जेव्हा म्हातारा होऊन मृत्यू होतो ना, त्याला कंठावरोधन, हे कंठ आहे ना दाटून येतो असा, आणि पाणी पण जात नाही. म्हणजे काय झालं, आजी अशी करत होती, त्या गोट्याकडे हात करून काय करत होती, हात बी उचलत नव्हता त्या आजीचा, अशी त्या गोट्याकडे हात करत होते. मग मुलगा आला, सून आली, सुनानं बघितली अशी काय करते, आता काय तिला बोला येत नाही म्हणजे काय विचारायचं. आजीचा आवाज गेला होता ना, नुसती करत होते. तिला नवऱ्याला बोलवून आणलं, म्हणले बघा तुमची आई काय करते. नवरा आला, म्हणजे मुलगा आला त्या आईचा, ते म्हणले काय ग आई, काय म्हणते. आजीला बोला येत नव्हतं. ते म्हणले
काय करते बरं आजी? मग त्याने काय केलं, ते म्हणले हात दाखवते तिकडं. मग दुसरा भाव आला. म्हणलं काय झालं? तर म्हणले अरे ऐक, तिकडे त्या गोट्याकडे हात दाखवते सारखी. म्हणले गोट्याकडे हात दाखवते, तिकडे काय शेळ्या बकरी बांधलेत म्हणले, तिकडे काय गाई बांधलेत म्हणले. तसं म्हणल्यानंतर ते म्हणले काहीतरी असून म्हणले. म्हातारी लोक पहिलं काय करायचे, काहीतरी पुरून ठेवायचे. सोनं नाणं काय असलं की पैसा अडका पुरून ठेवायचे. त्याला शंका आली त्या मुलाला, म्हणले याने काहीतरी पुरून ठेवलेलं असेल म्हातारीनं म्हणले, म्हणून सारखे तिकडे हात दाखवते म्हणले. आता मरताना माणसं खरं बोलतात कारण ते पुरलेलं ते आपल्याला भेटलं पाहिजे ना लेकरांना. लेकरं भले सांभाळत नाहीत, पण द्यायचं आहे दुसऱ्याला. हा, ते लेकरावरच विश्वास, म्हणून त्याने काय केलं, त्या आजीला म्हणले आजी काहीतरी सांगू इच्छिते, आजीला लवकर नीट केली पाहिजे म्हणले. बोलाय तरी आलं पाहिजे, मग सांगल नेमकं काय ते. काय नाही, लगेच 108 नंबरला फोन लावला, अँब्युलन्स आली, गाडीत घातली आणि घेऊन गेले सिव्हिलला. जवळपास 3-4 लाख रुपये खर्च केला. 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवली. आजी खणखणीत झाली, बोलायला लागली आजी. खरंच हो, माणसं जगतेत पण माणसाला जगू देत नाहीत माणसं काय. आजी बोलायला लागली. आजी घेऊन आले घरी. मग परत आजीला चांगली खाट वगैरे दिली, सगळं व्यवस्थित करून दिलं. आता लगेच कसा विषय काढायचा हो ते म्हणले तेवढं थांबा. परत 8 दिवस थांबले आणि आजीकडे हळूच एक दिवशी मग मुलगा गेला, सून पाय दाबते, मुलगा जाऊन जवळ बसलाय आणि सगळं काय 8 दिवस तिला खुश केली चांगली आजीला. म्हणले अगं आहे म्हणले काय नाही, ती त्या दिवशी काय अशी तिकडे दाखवत होती बोट म्हणले इकडं. ते म्हणले कुठं काय ते म्हणले कुठं काय, म्हणले नाही काहीतरी तू असं असं करत होती, हो करत होती. म्हणजे कुठं काय, अरे म्हणजे असं म्हणल्यानंतर नाही नीट आठव म्हणली, तुला जरा आता वयानं आठवत नाही पण नीट आठव म्हणले, थोडं काहीतरी तू असं करून हात दाखवत होती म्हणले. नाही म्हणले मला तर काय आठवत नाही म्हणले. आता ह्याला जाम टेन्शन आलं, कारण किती खर्च केलाय, 4 लाख खर्च केलाय म्हातारीला. ते म्हणले ठीक आहे, म्हणले नाही थोडं नीट आठव म्हणले. अगं काय ते खरं नव्हते का त्याशी, नाही का दवाखान्यात न्यायच्या आदल्या दिवशी ग, नाही का त्याशी आयतवार होता त्याशी बघ, त्याशी संध्याकाळी. हा ती वय म्हणली, ती आर म्हणली त्या गोट्यात ती बोकाड बांधले का नाही म्हणली, ती किरसुनी खात होतं म्हणली. मी सांगते कवापासनं म्हणली, तुम्हाला काय ध्यानात येईना म्हणली. आता त्या पोरांनी डोक्याला हात लावला, आईला म्हणले 4 लाख गेलं खड्ड्यात म्हणले. आता सगळं आता म्हातारी आता किती दिवस जगती कुणा आणता. या संसाराचं हे प्रेम आहे मंडळीनो, कुणी कुणाचं नाही या जगामध्ये. त्यामुळं ह्यातनं शिकायला काय मिळतं आपल्याला, ही आसक्ती संसाराची फार. 10 रुपयाच्या किरसुनीत जीव अडकलाय, मरताना पांडुरंगाचं स्मरण व्हायला हवं, पण किरसुनीचं बोकडाचं स्मरण होतंय, तर मृत्यूनंतर म्हातारी 100% बोकडच होणार, यात काही शंका नाही. यम यम वापी स्मरण भावात जंते अंते कलेवरम. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जसा ज्याचं चिंतन तुम्ही करणार तो देह तुम्हाला भेटणार. म्हणून या संसारामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन करा, भगवंताचं भजन करा. जास्त प्रेम करू नका संसारावर, पांडुरंगावर प्रेम करा. कोणाची स्तुती करण्यामध्ये, राजकारणी लोकांची स्तुती, मुलांची स्तुती, बायकोची स्तुती हे करण्या वाचून पांडुरंगाची स्तुती करा, पांडुरंगावर प्रेम करा, एकादशी करा, भगवंताचं नामसंकीर्तन करा. कारण कुणीच या जगामध्ये कुणाचं नाही. मेलं की आपला संबंध संपलेला आहे, लक्षात घ्या. मी आता इथं आलोय, तुमचा आणि माझा काही संबंध नाही. पहिली गोष्ट, मी मरणार आहे, तुम्ही मरणार आहे, सगळे आपण मरणार आहे. एक दिवस प्रत्येकावरती येणार आहे. सगळ्यांनी मिळून जर हरिचिंतन केलं तर आपण आनंदी राहू. आताही आनंद आणि जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणून भगवंताचं नामसंकीर्तन सर्वांनी करायचंय. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला तू चढशील धाई धाई. संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई, संसाराबाई, या संसाराबाई. म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. गेल्यावरती आपले घर माझ्या बाहेर.
मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे